या ठिकाणी आजच्या बारीचे प्रतिस्पर्धी शाहीर योगेश कातकर सह सूरज कातकर यांनी या ठिकाणी येऊन आपलं ओळखपत्र सादर करायचं आणि आमची प्रश्नपत्रिका देखील द्यायची। दुखडवायला उमऱ्यासारखा दुखडवायला उमऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये आणि म्हणून या ठिकाणी जमलेले माझे रसिकजन म्हणजे हा माझा परिवार आहे। या ठिकाणी हे माझे कलाकार आणि हा माझा रसिकजन हा पूर्ण एक रंगदेवतेचा कलाकार आहे। म्हणून हे रंगदेवते हे रंग नटेश्वरा माझ्या या संपूर्ण परिवारासाठी हा अजान पामर तुझ्याकडे याचना करतो। मला काय म्हणायचंय लक्षात ठेव। सौख्य मागो सदा ऐसे वरदान दे सौख्य मागो सदा ऐसे वरदान दे परिवारास या जीवन तू छान दे परिवारास या जीवन तू छान दे ना पडावी कधीही कशाची कमी ना पडावी कधीही कशाची कमी धनधान्याचे कोठार ते महान दे धनधान्याचे कोठार ते महान दे परिवारास या जीवन छान दे परिवारास या जीवन छान दे महापुरुषाच्या चरणी करीतो अरदास महापुरुषाच्या चरणी करतो अरदास नित्य घडावी सेवा हिची दान दे नित्य घडावी सेवा हिची दान दे परिवारास या जीवन छान दे परिवारास या जीवन छान दे। जन्मदात्या माय पित्याला प्रणाम करतो परमपिता परमेश्वराला ध्यानी मनी ठेवून
14 विद्या 64 कलेचा अधिपती लाडक्या गजाननाला वंदन करून रंगदेव होता या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री राजे छत्रपती व छत्रपतींना मानाचा मुद्रा करून राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊला मानाचा मुद्रा करून राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मराठी अस्मितेचा मानविंदू महाराष्ट्राचा ढाण्यावा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक पिंपळवाडी विकास मित्र मंडळ मुंबई ग्रामस्थ कापरे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून शक्तीपुरा नाटकाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे। या ठिकाणी आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। या ठिकाणी आम्ही शक्तीवारे नवयुक्त तरुण मंडळ नृत्य कलाबद्दल चांदेवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। या ठिकाणी या अलोट गर्दीमध्ये काही कलावंत ख्यातनाम शाहीर देखील उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे गुरुवर्य समाज आदरणीय किशोरजी धनावडे आदरणीय तेजल पवार गोंधळजी त्याचप्रमाणे सुधाकर मास्तरजी असे अनेक शाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा। आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीने ज्यांच्या संगीताच्या साथीने पुढे घेऊन जात आहे ते माझे ढोलकेपट्टू शुभम सावंत सौरभ तटकरे कीबोर्ड मास्टर संदेश गोसाळ ऑक्टोपॅड मास्टर पंकज दादा बँजो मास्टर प्रणेश शिगवाल आणि आता हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंड सिस्टीम मास्टर पर्याय दादा या सर्वांना मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावचे प्रमुख म्हणून आदरणीय सतीजी नलावडे आदरणीय विजयजी धामापूरकर त्याचप्रमाणे आमचे आदरणीय प्रभाकर धनावडेजी आणि सुभाष धनावडेजी तसेच कीर्तिराज सागवेकरजी या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या पहिल्या बाजूला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ज्यांची माझ्यासोबत म्हणजे आम्हा शक्तीवाल्यांसोबत एक झुंजार होणार आहे ते आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय योगेश सिंग कातकर सहशाहीर सूरज कातकर यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या वारीला सुरुवात करतो।
कणाकणात भरले रूप तुझे अविनाशी साकार आहे रचनाकार या सृष्टीचा तूच देवा निर्गुण निराकार आहे करता करता तुझ सुरे तुला सार ज्ञात आहे तूच सांग देवा आता हा निष्पाप जीव व्यर्थ का जात आहे खरंच आज आम्ही पाहिलं चालू वर्षामध्ये किती अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये निष्पाप जीवांना आपला जीव आपला प्राण गमवावा लागलेला आहे आणि त्या सर्व घटना तुमच्या आमच्या ज्ञात आहेत आणि त्या निष्पाप जीवांना त्यांचा जीव का घेतला याची या परमेश्वराला या निराकार निर्गुणाला ईश्वराला एक अजान बालक म्हणून एक प्रश्न विचारत आहे एक हाक देत आहे खरंच या बालकाची जे हाक आहे तुझ्या कानावरती पोहोचू दे आणि पुन्हा असं कोणाच्या बाबतीत नको घडू दे हीच एक अरदास आहे ही एक प्रार्थना आहे का तू ही रावले पाप जीवाला का तू ही रावले पाप जीवाला करुणेचा सागर कुठ हरवला करुणेचा सागर कुठ हरवला का तू ही रावले पाप जीवाला आधी तूच गर्भामध्ये जन्म येण्याआधी तूच गर्भामध्ये 9 महिने तुझी श्वास पुरविला
जेव्हा काळाने अवचित हा डाव साधिला जेव्हा काळाने अवचित हा डाव साधिला अंग संग असुनी पातुला पाहिला रात्री रावले काय झाला गुन्हागारी न्यायातला काय झाला गुन्हागारी न्यायातला नागरी तुला निर्दयी पाहिला सासुरी रावले रोहित आर्क स्वराने आज विनवितो तुला रोहित आर्क स्वराने आज विनवितो तुला नको दुर्वसा करू जीव भावला कातुरी रावले जन्म येण्याआधी तूच गर्भामध्ये जन्म येण्याआधी तूच गर्भामध्ये 9 महिने तुझी श्वास दूरविला कातुरी रावले पाप जीवला करुणेचा सागर उठवला का तू हिरावले निष्पाप जीवला बोल श्री गजानन महाराज जागे वाले अखंड भानुदास घराण्याचा छत्रपती शिवाजी चांदिवडेवाडीच्या महापुरुषा तुझा
हॅलो हॅलो या ठिकाणी खरंच या रसिक प्रेक्षकांमध्ये तुमच्या आमच्या गावचे देखील रसिक प्रेक्षक जमलेले आहेत आणि खरं तर हे शेतीचे दिवस आहेत आणि या शेतीच्या दिवसात ते आपले शेतीची कामं आटपून या ठिकाणी कार्यक्रम पाहायला आले, रंगदेवतेची सेवा करायला आले। आज ते देखील शेतीची पूर्ण कामं आटपून खरंच आता काही दिवसाने प्रत्येकाच्या घरी बापाचे आगमन होणार आहे आणि त्याच आतुरतेत हा माझा शेतकरी असेल त्या आशयाचा गण आहे। नटली ही धरती निसर्गाने सारी, गणरायाच्या आगमनाची किमया ही न्यारी। काना रांगोळी दिसते घराघरांच्या दारी आणि मुस्कावरी बैसवली येणार माझ्या गणरायाची स्वारी। जब तुम आ जाते हो मेरे सामने, जब तुम आ जाते हो मेरे सामने। काय म्हणायचं लक्षात सुद्धा पडता श्रावणाच्या रिमझिम सरी, सप्तरंगाची कमान अंबरी। पडता श्रावणाच्या रिमझिम सरी, सप्तरंगाची कमान अंबरी। वर्षकाठीचा हुल लागे अंतरी, करण्या सुख वर्षाव येणार बाप्पा भुवरी। वर्षकाठीचा हुल लागे अंतरी, करण्या सुख वर्षाव येणार बाप्पा भुवरी। पडता श्रावणाच्या रिमझिम सरी, सप्तरंगाची कमान अंबरी। पडता श्रावणाच्या रिमझिम सरी, सप्तरंगाची कमान अंबरी। वर्षकाठीचा हुल लागे अंतरी, करण्या सुख वर्षाव येणार बाप्पा भुवरी। वर्षकाठीचा हुल लागे अंतरी, करण्या सुख वर्षाव येणार बाप्पा भुवरी।
साडी बहरली आणि फुले पाने कोणा पंचदर्शीला कोणविती राम कोकिळाही गाणे गाती कोणा पंचदर्शीला कोणविती राम कोकिळाही गाणे गाती आपला लागे देवा तुझी हृदयांतरी कर्ण सुखवर सावळे बाप्पा भुवरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी कर्ण सुखवर सावळे बाप्पा भुवरी तूच खरं विश्वाचा घरी बसला आमच्या ध्यानी हे पाहत सुंदर रूप तुझे नवी वेळे चेतनाया जीव नवी वेळे चेतनाया जीव नवी वेळे चेतनाया तुझे पाऊल पडता धरतीवरी सीन सारा मनाचा दूर करी तुझे पाऊल पडता धरतीवरी सीन सारा मनाचा दूर करी दासरोही जगती छाया धरी कर्णसुखवर सावळे बाप्पा भुवरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी कर्णसुखवर सावळे बाप्पा भुवरी पडता गावनाच्या रिमझिमसरी सप्तरंगाची कामाच्या अंबरी पडता गावनाच्या रिमझिमसरी सप्तरंगाची कामाच्या अंबरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी कर्णसुखवर सावळे बाप्पा भुवरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी कर्णसुखवर सावळे बाप्पा भुवरी वर्षकाठी जाऊ लागे अंतरी करण्या सुखवर सावळेनार बाप्पा भुवरी
हॅलो हॅलो या ठिकाणी शिवभक्त कोकणचे व्यवस्थापक आपल्या कोकणातील एक छोटेसे उद्योजक आहेत श्री प्रदीप धर्वेकर यांनी देखील एक शिवभक्त पूजा संच म्हणून तुम्हा सर्व लाडक्या बाप्पाच्या भक्तांसाठी पूजा संच उपलब्ध केलेला आहे। तर त्यांचा देखील सर्वांनी मनोबल वाढवायचं आहे। यांनी देखील कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिले आहे। मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे। त्याचप्रमाणे धामापूर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेतृत्व आदरणीय सुशीलजी भाईजेजी यांनी देखील 1100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे। त्याचप्रमाणे संतोष महादेव बाची यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आदरणीय रमेशजी धामापूरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। ते देखील एक हौशी कलाकार आहेत। काही कारणास्तव ते देखील या ठिकाणी गैरहजर राहू शकलेले आहेत। त्याचप्रमाणे कैलासाची गुरुवर्य गंगाराम गोताळ बुवा यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री चंद्रकांत दादा कातकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे। या ठिकाणी स्तवन आणि गण झालेला आहे। आता असं म्हटलं जातं की सलगी तुऱ्याच्या कार्यक्रमामध्ये गवळणीमध्ये काहीच वेगळंच असतं नाही का। पण आज या ठिकाणी मी माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना प्रेमाची गवळण गाणार आहे। आजकाल प्रेम हा विषय जास्त चाललेला आहे नाही का। प्रेमाची गवळण बुवा काय बोलायचंय लक्षात असू द्या। तूच माझा सखा श्रीहरी मी तुझी राधिका हे काना। तूच माझा सखा श्रीहरी मी तुझी राधिका प्रीत जुळली तुझी न माझी नको सांगा या रसिका। रसिकेच्या भाषा नाही त्यांना सगळं समजतं ऐक नाही। मोहविले मन तू माझे करुणे प्रेमाचा वादा मोहविले मन तू माझे करुणे प्रेमाचा वादा नात प्रेमाच तुझे माझं सदैव असंच राहू दे मुकुंदा। स्वर मुरलीचे धुंद कानी आले स्वर मुरलीचे धुंद कानी आले मन हे भूले कुंजवनी रंग प्रेमाचे कान्हा जीवनी बहरले बंद स्नेहाचे विश्वासाचे साऱ्या जगिया उमटले। विश्वासाचे साऱ्या जगिया उमटले
समोरच्या बुवाला एकदम प्रेमाची गौरव दिली आहे ना कातर बुवा लक्ष असू द्या मी प्रेम दिलंय ना तुम्ही पण प्रेमच करा वायफळ फक्त बडबडू नका या ठिकाणी खास ढोलकी वाद्यासाठी आदरणीय विजयजी धामापूरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमासाठी देखील त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे
त्याचप्रमाणे सतीजी नलावडे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक केलं आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गवळण झालेले आहे आणि गवळीनंतर विचारला जातो तो प्रश्न. पेरवाले शाही यांना मी माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे, परंतु माझ्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी प्रश्न वाचत आहे. भैरवाच्या संदर्भात नवमातृका नोंदल्या जातात. भैरवाच्या संदर्भात नवमातृका नोंदल्या जातात, तरी महाभारताच्या स्कंदाला अनुचर असलेल्या 192 मातृकांपैकी अशा 2 मातृका कोणत्या आहेत ज्या गावांच्या चौरस्त्यावर ग्रामदेवतेच्या रूपात आढळतात? त्या 2 मातृकांची नावं काय आहेत किंवा सांगायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय विजय धामापूरकरजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मी पाना लढला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. मी पाना लढला मूर्खाला मनी धरून आला बाप मोठ. जेव्हा कापली याची बोट झाला आले नस याचाच ओट. जेव्हा कापली याची बोट झाला आले नस याचाच ओट. वा पदार्थ लक्ष असू द्या, अगदी सोपा विषय आहे. एप्रिल 1963 रोजी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापली होती आणि त्यावेळी शाहिस्तेखानाचा झालेले शाहिस्तेखानाची परिस्थिती झालेली आहे ती आहे. विषयाला भरकडवू नका, गोवा लक्ष असू द्या शब्दाकडे पाहतो. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. मी पाना नडला मूर्खाला मनी धरून आला मोठ बाप. जेव्हा कापली याची बोट झाला आले नसा याचाच ओट. जेव्हा कापली याची बोट झाला आले नसा याचाच ओट. मी पाना नडला मूर्खाला मी पाना नडला मूर्खाला आणि धरून आला मोठ बाप. मी पाना नडला मूर्खाला आणि धरून आला बाप मोठ. जेव्हा कापली याची बोट झाला आले नसा याचाच ओट. जेव्हा कापली याची बोट झाला आले नसा याचाच ओट.
भीतीनं बाहेर पडाया बाबाचा मारून घडाया सर्वांना आगा धराया नाव स्वतः चिंता भीतीनं बाहेर पडाया पाऊसा मोरा मरणात राया तेव्हा जायचं खानाने शिवाजी महाराजांना पाहिलं त्याच्या ओसच बेकार देतो त्याला बरो समोर मरण दिसत होतं मरण म्हणून पाऊन समोर मनात पाऊन समोर मनात याने धरली घरची वाट धरली घरची वाट जेव्हा कपिलाची बोट जेव्हा कपिलाची बोट आला सयाचा ओट जेव्हा कपिलाची बोट पानाला बुरकाला पानाला बुरकाला मनी धरला बाप मोठ पानाला बुरकाला मनी धरला बाप मोठ जेव्हा कपिलाची बोट हॅलो या ठिकाणी कादंबरी चांदिवडे आणि समीक्षा आगरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो त्याचप्रमाणे मावळती बाचीमवाडी अध्यक्ष सुभाष सकाराम बाची यांच्याकडून सुद्धा कार्यक्रमासाठी 501 रुपये आलेले. प्रणय गोरिवडे समीर डिके ओंकार साळवी यांच्याकडून 201. कोकणरत्न पुरस्कृत कुणबी समाज गोष्टोती संघ शाखा तालुका संगमेश्वर उपाध्यक्ष राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कृत कुणबी युवा मुख्य संघटक सन्माननीय प्रभाकरजी धनाडू साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस मिळाले आहे. त्याचप्रमाणे रंगभूमी संगीत कला मंच आयोजित शक्तितुरा कार्यक्रम सन्माननीय प्रभाकरजी धनावडे यांच्या अधिप्रत्याखाली मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मी माझी पहिली बारी संपवत आहे, परंतु मी बुवांना प्रश्न देखील दिलेला आहे आणि खरं म्हणजे आमचे कोकण भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आदरणीय कैलासवासी गंगाराम बेंडू बोताडजी यांना पुण्यस्मरण करायचे राहून गेले आहे. तर त्यांना देखील मी पुण्यस्मरण करतो आणि या ठिकाणी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझी पहिली बारी मी संपवतो. जय हिंद. त्याचप्रमाणे दिव्या सागवकर कांदिवली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.